सर्वांना बाळूमामाचा मानाचा जय. बाळूमामा भक्तांनो, तर भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आज मामाचे एक नाही दोन नाही तर अशी हजारो लाखो चमत्कार आज आपण ऐकलेले असाल. परंतु बाळूमामा हयात असताना समाधीच्या अगोदर माळ रानात मेंढी बकरी चारत असताना आपली वारुळातून निघलेली देवाची मेंढी ही रानवनात चारत असताना आजूबाजूचे गावचे लोक बाळूमामांच्या दर्शनासाठी येत. त्यांना माहीत झालेलं होतं की मामा एक सत्वपुरुष, साधासुद्धा माणूस नसून कोणीतरी संत आहेत. ते दुःख सुख दूर करतात, सुख देतात, लोकांच्या अडचणी दूर करतात असं लोक ऐकून होते. तर एक माळराणी बाळूमामांचे मेंढे चारत असताना गावातील एक सिद्धप्पा नावाचा माणूस तो आपल्या बायकोला म्हणाला, त्याच्या बायकोचं नाव, त्याच्या पत्नीला हौसाबाई नावाची त्याची पत्नी होती. त्याच्या पत्नीला सांगितलं की मी आज बाळूमामांचं दर्शन घेऊन आलो, आजचा दिवस खूप चांगला जाईल बघ, असा तो बायकोला बाळूमामाबद्दल सांगत होता. बाळूमामाबद्दल माहिती त्याने बरीच सांगितली की बाळूमामा एक देवपुरुष आहे, देवरूपी आहे. ते ऐकताच त्याची बायको हौसाबाई हिने लगेच आपल्या नवऱ्याकडे लगेच हट्ट धरला आणि म्हणाले, आम्हाला पण बाळूमामांच्या दर्शनाला यायचं. हौसाबाईला आणि तिच्या नवऱ्याला एक मुलगी होती, तिचं नाव यमुनाबाई होतं. सिद्धप्पा म्हणाला, हो, तुम्हाला घेऊन जातो. असं बोलून दुसऱ्या दिवशी ते आंघोळ पांघोळ करून सर्व आवरून चोरून बाळूमामाच्या दर्शनाला बाळूमामांच्या मेंढ्याकडं ते निघाले. बाळूमामा रानात तळ ठोकून बसलेले असताना हौसाबाई, तिची मुलगी यमुनाबाई आणि नवरा सिद्धप्पा हे तिघेही जण बाळूमामांच्या दर्शनासाठी तळावर गेले आणि आपल्या मोठ्या आशेने बाळूमामांचे दर्शन घेतले आणि बाळूमामांपाशी बसले. बाळूमामांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि बाळूमामा म्हणाले, माय हौसाबाई, हे बघ, वेळ काळ खूप वाईट आहे, पुरीची काळजी घे, यमुनाबाईची काळजी घे. एवढा बोलला आणि यमुनाबाई आणि तिची आई आणि वडील हे तिघेही प्रसाद घेतल्यानंतर घराकडे निघाले. पण बाळूमामा हौसाबाईला बोलले होते की मुलीची काळजी घे, तिच्यावर लक्ष ठेव, वेळ काळ चांगला नाही. परंतु तिच्या लक्षात आले नाही बाळूमामाचे बोलणे आणि ती घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या घराभोवती मुलीला बसवले आणि मुलगी खेळत होती आणि ती आपले काम करत असताना आजूबाजूला खूप पानपाचोळा असल्या कारणाने त्या पानपाचोळ्यातून एक सरळ करत एक नाग आला आणि यमुनाबाई तिला चाव घेतला. तशीच यमुनाबाई ओरडली, मोठ्याने किंकाळी मारली आणि यमुनाबाईने तिच्या आईला आवाज दिली. आई मोठ्यानं आवाज दिला आणि तेवढ्यात तिची आई पळत आल्यानंतर तिला समजलं नाही काय झालंय काय नाही. तरी यमुना खाली पडेल होती आणि तिच्या तोंडातून फेस येत होता. ते बघितल्यानंतर ती मोठ्यानं रडू लागली. सत्यप्पाला बोलावून आणलं. सत्यप्पाने घरी आल्यानंतर त्या दोघांनी विचार केला की आता याच्यातून मुक्त फक्त आपल्याला बाळूमामाच करू शकतात. ते दोघेही ते प्रेत घेऊन
यमुनाला घेऊन बाळूमामाच्या तळावर गेलं आणि बाळूमामा समोर ठेवलं आणि बाळूमामा पुढं विनंत्या करू लागले, रडू पडू लागले, बाळूमामांचे पाय धरू लागले. हे बघा बाळूमामा, तुमच्याशिवाय आमचं या दुनियात कोणी नाही. तुम्हीच न्याय करा, तुम्हीच न्याय निवाडा करा, काय करायचं ते करा, पण आमची मुलगी आम्हाला परत जिवंत करून द्या. आजूबाजूला असलेले काही लोक जे मानत नव्हते बाळूमामाला, त्यांनी हळूसकून काही एकमेकात बोलत असताना ते एकमेकात बोलत होते की कोण हा धनगर, कुठला हा धनगर, ह्यो का देव आहे का, ह्यो का मुलगी बरा करणार आहे का, ही मेलेली मुलगी आता तिचा जीव गेला आणि हा धनगर कसा नीट करल, ते बाळूमामाला कळाले. आणि बाळूमामा आपल्या जागेवरून उठले आणि खाली घोंगडी टाकल्यानंतर त्या घोंगडीवर यमुनाबाईला टाकले. यमुनाबाईला टाकल्यानंतर बाळूमामाने आपला डोक्यावरला फेटा काढून खाली ठेवला आणि यमुनाबाईच्या अंगठ्याला फेटा बांधला. एवढा टाईट फेटा बांधला, पिळून भरपूर येडे मारले आणि यमुनाबाईला अंगठ्याला येडा मारला आणि खूप टाईट केला. ते केल्यानंतर बाळूमामांनी आपल्या पुढ्यातून भांडरा काढला आणि यमुनाबाईवर टाकल्यानंतर सगळे लोक नवल पाहत होते. आता काय होणार, यमुनाबाई नीट होणार का, काय होणार, जिवंत होणार. मामा हा त्रिलोक्यावर पंचभूतावर राज्य चालवलेला बाळूमामा आहे. बाळूमामा हा शिव अवतारी बाळूमामा आहे. महादेवांचा अवतार म्हणजे बाळूमामा आहे. शेवटचा अवतार या कलियुगातला म्हणजे बाळूमामा होय. बाळूमामांनी जो शब्द दिला तो शब्द तोंडातून बाहेर पडला आणि ती सत्यात उतरला. बाळूमामाचा शब्द आजपर्यंत कधीही ठरला नाही. बाळूमामांनी भांडरा टाकल्यानंतर बाळूमामांनी यमुनाबाईला आवाज दिला, यमुनाबाई उठ की. तेवढ्यात यमुनाबाई तो पदर बाळूमामांनी फेटा टाईट केल्यानंतर यमुनाबाईने आवाज दिला, होय मामा, काय मामा. असा आवाज दिल्यानंतर सगळे आकस्मित झाले, विचंबित झाले. परंतु हा मामांनी जो काय चमत्कार केला तो सृष्टीच्या उलट होता. साक्षात पांडुरंग मामांपाशी आला. तो फक्त बाळूमामाला दिसत होते. पांडुरंग म्हणाला, विठ्ठल पांडुरंग म्हणाला बाळूमामाला, अरे बाळप्पा, असं जर हे चालू राहिलं तरी सृष्टीचा नियम तू मोडशील बघ, हे असं करून जमणार नाही म्हणला. बाळूमामा म्हणला, अरे पांडुरंग, अरे देवा, हे अडाणी लोक, दुबळे, गरीब, कष्टकरी हे माझ्याकडे येतात. मला यांना नाही म्हणता जात नाही. यांचं दारिद्र्य मला दूर करावंच लागतं. पांडुरंग म्हणला, हे तुझं खरं आहे बघ. परंतु मामांनी याच्या आधी पण धुंडप्पा नावाचा एक मित्र होता बाळूमामांचा, सवंगडी लांबपणचा, त्यालासुद्धा मेल्यानंतर बाळूमामांनी जिवंत केलेलं आहे. हे तुम्हाला भक्तांनो माहीत असेलच. त्याचप्रमाणे बाळूमामांनी या यमुनाबाईलासुद्धा जागी केलं, नीट केलं, तिनं आवाज दिला. परंतु पांडुरंगाने सांगितलं की अरे बाळप्पा, हे सृष्टीच्या विरुद्ध आहे. हे असं करशील तर तुला लोक सुचू देणार नाही. खूप लोक तुझ्याकडे येतील, प्रेत घेऊन येतील, मडे घेऊन येतील आणि तुझ्या भोवती ठेवतील आणि तुला हलू देणार नाही तिथून. काही नाही, तू एक देव आहेस हे सृष्टीला दाखवून देशील आणि तुला अडचण येईल. सर्वजण तुझ्या भोवती हे करत राहतील, त्यामुळे तू असं जास्त हे करू नको. त्यामुळे बाळूमामा म्हणाले, सांगा पांडुरंगा, तुम्हीच सांगा आता मी काय करू. पांडुरंगाने सांगितले, तुझी गाठ बांधली तिला ढिली कर. ती ढिली केल्यानंतर परत यमुनाबाईचा जशी होती त्याच अवस्थेत झाली आणि तिचा परत प्राण गेला. बाळूमामांनी पांडुरंगाला हात जोडले आणि
परत ती मुलगी जशी ती झाली बघा बघताना जो बाळूमामाची सेवा करतो त्याला बाळूमामा कधीही उघड्यावर सोडत नाही. बाळूमामा त्याच्या घरी सर्परूपात पाणी भरतात, पण बाळूमामाला तेव्हा पांडुरंगाचा नियम ऐकावा लागला आणि पांडुरंगाच्या विरोधात जाऊ नाही लागलं. जय बाळूमामा. सर्वांना बाळूमामाचा मानाचा जय बाळूमामा. परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय बाळूमामा.